IBPS RRB PO आणि असिस्टंट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मोठा अपडेट आहे. सो यावर्षी होणारी जी परीक्षा आहे त्यामध्ये सेक्शनल टायमिंग अलॉट केलं गेलेलं आहे. आधीच्या वर्षांमध्ये जसा पेपर व्हायचा तर तुम्हाला कंपोजिट टाइम दिला जायचा, ज्यामध्ये 45 मिनिट्समध्ये तुम्हाला 80 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. पण या वर्षीपासून तुम्हाला या ठिकाणी सेक्शनल टायमिंग अलॉट केलेलं आहे. 2 सेक्शन्स, रिझनिंग आणि रिझनिंगचे 40 क्वेश्चन्स तुम्हाला आता 25 मिनिट्स मिळणार आहेत आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी 20 मिनिट्स मिळणार आहेत. सो हे लक्षात घेऊन इथून पुढचे जे मॉक आहेत त्याचं तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करायचं आहे. काही टेस्ट सिरीजमध्ये हा जो सेक्शनल टायमिंग आहे हा अपडेट करण्यात आला आहे. पण तुमच्याकडे अशा टेस्ट सिरीज असतील की ज्यामध्ये सेक्शनल टायमिंग अपडेट झाला नसेल, तर तुम्हाला इथून पुढे ही काळजी घ्यायची आहे की आता तुम्हाला टेस्ट देताना 25 मिनिट्स रिझनिंग सेक्शनला द्यायचे आहेत आणि 20 मिनिट्स जे आहेत ते तुम्हाला क्वांट सेक्शनला द्यायचे आहेत. निश्चितच यामध्ये ज्यांचा हँड पझल आणि सिटिंग अरेंजमेंट अशा क्वेश्चनमध्ये चांगला आहे त्यांना इथे प्लस कुठेतरी मार्क्स मिळतील. आणि दुसरं यामध्ये ज्यांचं क्वांटचं जर आपण पाहिलं तर इथे जसं 20 मिनिट्समध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर आता बऱ्यापैकी या ठिकाणी आपण जर विचार केला तर शॉर्टकट टेक्निक्स आणि आपण म्हणू ऑप्शन एलिमिनेशनच्या ज्या काही मेथड्स आहेत त्या इथे भरपूर अप्लाय होणार आहेत. तर पेपर सॉल्व्ह करताना नेहमी डायरेक्ट क्वेश्चन दिसला की लगेच त्याला सॉल्व्ह करू नका. ऑप्शन एलिमिनेट होत आहे का तिकडे लक्ष द्या. काही शॉर्टकट टेक्निक्स लागत आहे का याचा सुद्धा विचार तुम्ही आता करायला हवा. आणि जसं मी नेहमीच सांगतो, RRBची परीक्षा आहे, ॲक्युरसी इज द की. जास्त सॉल्विंगच्या नादामध्ये तुमची ॲक्युरसी गमावू नका. निश्चितच या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काहींना वाटत असेल की रिझनिंगचा पेपर आहे तो त्याला आता चांगला टाइम मिळतोय तर मी तर आउट ऑफ पेपर सॉल्व्ह करेल. पण असं होऊ शकतं की एखाद्या शिफ्टमध्ये रिझनिंगचा पेपर जर लेंदी आला, पझल सॉल्विंगला जास्त टाइम लागतो आहे, तर तिथे तुमची ॲक्युरसीच तुम्हाला हेल्प करेल प्रिलिमिनरी स्टेज क्लिअर करण्यासाठी. सो ऑल द बेस्ट. पॅनिक होऊ नका, कॉन्फिडन्स ठेवा, स्वतःच्या स्ट्रॅटेजीवर विश्वास ठेवा. ऑल द बेस्ट सर्वांना. थँक्यू.